बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. तुका म्हणे अवघा जाग सर्वांगठी पांडुरंग. जो सर्वांच्या घटाघटामध्ये असणारा हा निर्गुण निराकार परमात्मा पांडुरंग याचं दर्शन जर घ्यायचं असेल तर सद्गुरूकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. कारण जीवनामध्ये ब्रह्मज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रह्मज्ञानाविन माणसाची अवस्था कशी आहे माऊलींनी एका ओळीच्या माध्यमातून प्रमाण देऊन सांगितलेलं आहे. माऊली असं म्हणतात, आयुष्य विन लक्षणे शिशे विन अलंकारणे कोहरी विन वधावणे तो विटंबुका. तैसे शास्त्र जात जाण सकल ही अप्रमाण पार्था ब्रह्मज्ञानाविन एकले. की ब्रह्मज्ञानाविन अशी काही अवस्था आहे की ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्यामध्ये भरपूर असा लक्षणांनी युक्त असा मनुष्य आहे, चांगलं समाजकार्य करतोय, समाजाविषयी तळमळ आहे, परंतु जर त्याचं आयुष्यच कमी असेल तर त्या लक्षणाचा त्याचा काही उपयोग होणार नाही. शिशेविन अलंकारने एखाद्याकडे अलंकार भरपूर आहेत, कानातले आहेत, नाकातले आहेत, गळ्यातले आहेत, परंतु त्याच्याकडे जर धडच नसेल तर त्या अलंकाराचा काही उपयोग होणार नाही. कोहरी विन वधावणे, कोहरी म्हणजे नवी नवरी आणि वधावणे म्हणजे वरात. त्या वरातीत नवरीच नाहीये, त्या वरातीला वरात म्हणता येणार नाही. तैसे शास्त्र जात जाण सकल ही अप्रमाण पार्था ब्रह्मज्ञानाविन ऐकली. ही ब्रह्मज्ञानाविन अशी काही माणसाची अवस्था आहे. आणि ब्रह्मज्ञानाच्या नंतर माणसाची जी अवस्था होत आहे त्या अवस्थेबद्दल महात्मा कबीरजी असं म्हणतात, जल में कुंभ कुंभ में जल है बाहर भीतर पानी. फूटा कुंभ जल जल ही समाना यह तत् कहे ब्रह्मज्ञानी. ही ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाची अवस्था अशी होऊन जाते की पाण्यानं भरलेलं मडकं पाण्यात ठेवलंय. आता मडक्याच्या आतही पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे, पण बाहेरचं पाणी आतल्या पाण्याला स्पर्श करत नाही आणि आतलं पाणी बाहेरच्या पाण्याला स्पर्श करत नाही. का तर मध्ये ते आवरण आहे. पण हे आवरण जर फुटलं, मडकं जर फुटलं तर बाहेरचं पाणी आणि आतलं पाणी असं काही एकरूप होऊन जाईल की त्याला कोणी परत वेगळं करू शकणार नाही. ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर मनुष्याची संतांची अवस्था ही अगदी अशी होऊन जाते. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होऊन जातं, जीवाचं शिवाशी नातं जोडलं जातं आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळून जातात की मी कोण, आलोय कुठून आणि मला जायचंय कुठं. या सर्वांचा शोध घ्यायचा असेल तर सद्गुरूकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आणि ब्रह्मज्ञानच असा एक विधी आहे की ज्याद्वारे आपल्याला मोक्ष प्राप्त मिळू शकतो, ज्याद्वारे आपल्याला मोक्ष मिळू शकतो. माऊलींनी प्रमाण दिलेलं आहे. माऊली असं म्हणतात की सरिता येऊनिया चढती ब्रह्मगिरी परिज्ञानी न धरी जन्म काही. चंदनाची होय बाभुळत्व प्राप्ती परिज्ञानी न शिवती जन्म काही. जळाला कापूर मागुला प्रगटे परिज्ञानी न घडे जन्म काही. ज्ञानी ज्ञानेश्वर मिळून या गेला जिन्या मरण्या झाला वेगळाची. माऊलीच्या मध्ये एक वेळेस सागराला मिळालेल्या नद्या पुन्हा ब्रह्मगिरीवर परततील. कापूर जळून खाक झाल्याच्या नंतर तो पुन्हा प्रगट होईल, वाऱ्याला कुंपण करून अडवता येईल, चंदनाला बाबळीची अवस्था प्राप्त होईल, परंतु ज्ञानी भक्ताला मुक्तीपासून कुणीही वाचू शकत नाही. ज्ञानी भक्ताची मुक्ती ही निश्चित आहे. ज्या प्रकारे ह्या सर्व गोष्टी अशक्य आहे, सागराला मिळालेली नदी पुन्हा ब्रह्मगिरीवर परतणार नाही, चंदनाला बाबळीची अवस्था प्राप्त होणार नाही, कापूर जळून खाक झाल्याच्या नंतर पुन्हा प्रकट होणार नाही, वाऱ्याला कुंपण करून अडवता येणार नाही, ह्या गोष्टी जशा अशक्य आहेत. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ज्ञानी भक्ताला ती मुक्ती अवश्य भेटणार आहे, त्याच्यापासून त्याला कुणीही वाचू शकणार नाही. म्हणून ब्रह्मज्ञान जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे.